नमस्कार. बराच मोठा काळ काश्मीरमध्ये दहशतवाद राहिला. पंडितांना काश्मीरमधनं बाहेर जावं लागलं. इस्लामिक दहशतवाद हा काश्मीरवर बराच काळ राहिला. पण आता 370वा कलम गेलेला आहे. काश्मीरमध्ये आता बऱ्यापैकी परिस्थिती आहे. काश्मीरमध्ये पुन्हा पर्यटकांनी जायला सुरुवात केलेली आहे. काश्मीरमधली उत्पादनं सफरचंद, केसर यांची शेती होते, त्याची निर्यात होते आणि त्यामुळे काश्मीरच्या जनतेला पुन्हा बरे दिवस आलेले आहेत. त्यांचा व्यापार उद्यम चांगला चाललेला आहे. पर्यटनामुळे देखील तिथे उत्पन्न हे लोकांचं वाढलेलं आहे. 370वा कलम हटवलं गेल्यानंतर केंद्र सरकारच्या अनेक योजना ज्या काश्मीरमध्ये राबवल्या जात नसत त्या काश्मीरमध्ये राबवायला सुरुवात केलेली आहे. लोकांचं जीवन अधिक सुसह्य व्हायला लागलेलं आहे. काश्मीरी पंडित जे 1990 साली त्यांना काश्मीरमधनं बाहेर पडायला लागलं, त्यांचं सुद्धा पुन्हा काश्मीरमध्ये कसं पुनर्स्थापना करायची, पुन्हा त्यांना तिथे कसं वसवायचं याचेही प्रयत्न सुरू झालेले आहेत. काही प्रमाणात ते तिथे जाऊन आपली जुनी घरं ही परत ताब्यात घ्यायला लागलेले आहेत. श्रीनगरच्या ज्या लाल चौकामध्ये तिरंगा फडकावणं हे सुद्धा अशक्य झालं होतं, त्या ठिकाणी मागच्या 22 जानेवारीला अयोध्येमध्ये जेव्हा प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम झाला तेव्हा त्याच हेतूनं श्रीनगरच्या लाल चौकामध्ये देखील एक भव्य कार्यक्रम हा तिथे मोकळेपणानं झाला. काश्मीर आता मोकळेपणानं श्वास घेतो आहे, अशी आता स्थिती आहे. पण अनेक मित्रांचा असा आग्रह पडला की काश्मीर विषयी जाणण्याची आम्हाला उत्सुकता आहे, अनेक लोकांना उत्सुकता आहे, त्यामुळे काश्मीरवर देखील तुम्ही काहीतरी व्हिडिओ करा, असा आग्रह झाल्यामुळे आजपासून काश्मीर विषयावर एक मालिका सुरू करावी या हेतूनं या मालिकेतलं पहिलं पुष्प आपल्याला अर्पण करत आहे. नीलमत पुराणाप्रमाणे कश्यप ऋषींनी काश्मीरची ही भूमी वसवली, तिथे लोकांना वसवलं. काश्मीरची जी भूमी होती ही पाण्याने भरलेली होती आणि त्या पाण्यामध्ये जलोद्भव नावाचा राक्षस राहत असत आणि तो लोकांवर अत्याचार करायचा, त्यामुळे काश्मीरमध्ये लोक राहत नसत. कश्यप ऋषींनी तो सगळा भाग कोरडा केला. तो कोरडा केल्याबरोबर त्या जलोद्भवाचा जो जीव त्या पाण्यात होता त्याचा वध झाला आणि नंतर कश्यप ऋषींनी तिथे लोकांना वसवलं आणि काश्मीरचं तिथे सगळी ही भूमी वसवली. महाभारतातला जरासंध जो कौरवांच्या बाजूने होता, ज्याचा वध भीमानं केलेला आहे, त्या जरासंधाचा भाऊ गोनंद आणि मुलगा दामोदर यांनी काश्मीरवर राज्य केलं. जरासंध हा काश्मीरचा असं म्हणतात. हा सगळा काश्मीरचा इतिहास कल्हण या इतिहासकारानं राजतरंगिणी या ग्रंथामध्ये इसवी सन 1148 साली लिहून ठेवलेला आहे. या इतिहासाप्रमाणे ईसापूर्व 273 मध्ये सम्राट अशोकानं काश्मीरवर राज्य केलं आणि श्रीनगर हे शहर वसवलं. श्रीनगरला त्यांनी काश्मीरची राजधानी केलं. याचा अर्थ आजचं श्रीनगर हे 2000 वर्ष जुनं नगर आहे. हे तेव्हापासूनचं काश्मीरची राजधानी चाललेली आहे. इसवी सन 127 ते 151 या काळामध्ये 151 ते इसवी सन 127 ते 151 या काळामध्ये कनिष्क हा आजच्या अफगाणिस्तानातला हिंदू राजा यानं काश्मीरवर राज्य केलेलं आहे. पुढे 724 ते 761 असं 67-68 वर्ष त्या ठिकाणी ललितादित्य या अत्यंत पराक्रमी राजानं राज्य केलं. राजा ललितादित्याचं, सम्राट ललितादित्याचं राज्य हे पश्चिमेला मध्य आशियापासून ते पूर्वेला तिबेट आणि आजचं बिहार, पाटलीपुत्र इथपर्यंत पसरलेलं होतं. अत्यंत समृद्ध असं ते राज्य होतं. त्या काळामध्ये काश्मीर हे संस्कृतचं माहेरघर होतं. भगवान श्रीमंत शंकराचार्यांनी देखील
पूज्य शंकराचार्यांनी देखील काश्मीरमध्ये प्रवास केलेला आहे। आज तिथे शंकराचार्यांचं मंदिर आहे, शारदा मंदिर आहे, मार्तंड मंदिर हे राजा ललितादित्याच्या काळामध्ये बांधलं गेलेलं आहे। मधल्या काळामध्ये ते जरी उद्ध्वस्त केलं असलं तरी मार्तंड मंदिराची पुनर्बांधणीचं काम आता सुरू झालेलं आहे। 1339 ललितादित्याच्या नंतर त्याचे वंशज तिथे राज्य करत होते, पण 1339 साली पश्चिमेहून आलेला शहामीर यानं शहामीर वंश सुरू केला आणि हा काश्मीरचा पहिला मुसलमान राजा। त्यांनी फक्त तिथे राज्य केलं असं नाही, तर त्यांनी तिकडच्या लोकांना जबरदस्तीनं इस्लाम कबूल करायला लावला, अत्याचार करून बाहेरनं आणून सुद्धा तिथे त्यानं मुसलमान लोकांना वसवलं आणि हळूहळू हळूहळू काश्मीरमध्ये मुस्लिम वस्ती ही वाढायला लागली। 1586 साली अकबरानं काश्मीर जिंकलं। त्यानंतर त्याचा मुलगा जहांगीर यानं देखील काश्मीरवर राज्य केलं। 1751 पर्यंत तिथे मुघलांचं राज्य होतं। त्यानंतर अफगाणिस्तानहून आलेल्या दुराणी वंशाच्या राजानं काश्मीर हे मुघलांकडनं जिंकलं आणि तिथे जवळजवळ 1820 पर्यंत, आधी 1770 मध्ये रणजित सिंगानं जम्मू जिंकलं आणि मग 1819 1820 मध्ये त्यांनी काश्मीर देखील जिंकून घेतलं। पुढे अँग्लो सिख वॉर झाल्या, त्याच्यामध्ये सिखांकडनं हा सगळा भाग हा इंग्रजांना जिंकून घेतला, पण युद्धाचा खर्च हा प्रचंड झाला। त्यांनी महाराजा रणजित सिंगाकडनं हा युद्धाचा खर्च घेण्याचा विचार केला, पण महाराजा रणजित सिंगांकडे त्यावेळेला तेवढं धन नसल्यामुळे मग त्यांनी ते काश्मीर विकायला काढलं आणि महाराजा गुलाब सिंग यांनी ते 1846 साली गुलाब सिंगानं, आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल, 75 लाखाला काश्मीर इंग्रजांकडनं विकत घेतला आणि तो त्याचा राजा झाला। आज 75 लाख म्हणजे काहीच नाही। मुंबईमध्ये 75 लाखाला सिंगल रूम किचन सुद्धा मिळत नाही। 75 लाखाला त्यावेळेला गुलाब सिंगानं काश्मीर विकत घेतलं। त्यानंतर त्यांनी तिथे राज्य केलं 1846 ते 1948, 100 वर्ष तिथे राजा गुलाब सिंग आणि त्याच्या वंशजांचं राज्य होतं। काश्मीरचा शेवटचा राजा राजा हरी सिंग हा या गुलाब सिंगाचा चौथा वंशज। त्यानं 1948 सालपर्यंत तिथे राज्य केलं। पुढे काश्मीर विलीन झालं आणि नंतर मग हळूहळू शेख अब्दुल्ला वगैरे असा सगळा पुढचा इतिहास सुरू झाला। त्यानंतरच्या गेल्या 70 वर्षामध्ये काश्मीरमध्ये काय काय घडलेलं आहे हा देखील अनेक चर्चेचा विषय आहे। पण आजच्या आपल्या पहिल्या भागामध्ये काश्मीरचं नाव कुठून पडलं, कश्यप ऋषींनी काश्मीर कसं वसवलं, इथपासून ते 1948 साली काश्मीर भारतात विलीन झालं, अक्षर तर खरं तर 1947 साली विलीन झालं, इथपर्यंतचा थोडा आढावा घेतलेला आहे। 1947 सालपासून पुढे काय झालं याचा विचार आपण पुढच्या भागात करणार आहोत। धन्यवाद।